कांड एवढे मोठे करा की त्याला लपवायला वॉर केला पाहिजे. विचार करा, एप्स्टीन फाईल आता झालाय. हा वॉर नक्की पॉवरसाठी आहे की इराण न्यूक्लिअर पॉवर बनवते त्याच्यासाठी आहे की एप्स्टीन फाईलचं लपवण्यासाठी आहे? दुनियेला एप्स्टीन फाईलपासून दूर करण्यासाठी आहे. ही अमेरिकेची चाल असू शकते, कारण की ट्रम्पचं नाव तर समोर आलंय एप्स्टीन फाईलमध्ये. अजून मोठ्या मोठ्या नेत्यांचं नाव येणार आहे. नक्की हा वॉर पॉवरसाठी आहे की एप्स्टीन फाईलसाठी? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एप्स्टीन फाईल आत्ता त्याला अजून 1 महिना पण नाही झाले, सगळ्यांच्या तोंडावरती एप्स्टीन फाईल आहे. एप्स्टीन फाईलच्या अजून हजारो व्हिडिओ बाहेर यायचे, पण त्या हजारो व्हिडिओ बाहेर न आलेत. फाईल करप्ट झाले तसं दाखवत आहे. नक्की हे लपवण्यासाठी वॉर चालू आहे की खरं वॉर चालू आहे? तुम्ही गोष्ट लक्षात घ्या, इराणवर जर हा अटॅक करायचा होता तर अगोदर पण केला असता. अगोदरपासून दुश्मनी त्यांची 1979 पासून यांची दुश्मनी चालू आहे. पण हा आत्ताच का केलं? हे एप्स्टीन फाईल लपवण्यासाठी पण केलं असेल, कारण असं बोललं जात आहे की जेफ्री एप्स्टीन हा इस्रायलच्या मोसाद या संघटनेचा भाग होता. नक्की तो त्या मोसाद संघटनेचा भाग होता की नाही ते माहिती नाही, पण इस्रायलचे पण मोठे मोठे नेते असू शकतात त्याच्यामध्ये, आणि अमेरिकेचे तर आहेतच. त्याच्यामुळे हे दोघांनी मिळून इराणवरती अटॅक केला आहे सांगू शकत नाही. पण इराण एकटा लढतोय इस्रायलला आणि अमेरिकेला, अजून बाकीचे देश पण सपोर्ट करत आहेत. इराणला अजून खुलेआम कोणी सपोर्ट नाही केलाय. नक्की हे कशासाठी चालू आहे? इराण न्यूक्लिअर पॉवर बनते ह्याच्यासाठी की एप्स्टीन फाईल बंद करण्यासाठी? कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं. जय शिवराय.